जर तुम्ही खूप जास्त लुकड्या सुकड्या असाल, म्हणजे खूप जास्त जर बारीक असाल, कुठलेही कपडे घातल्यानंतर ते कपडे आपल्याला सूट होत नाहीत असं जर तुम्हाला वाटत असेल, किंवा कुठे गेल्यानंतर जर सतत तुम्हाला टोमणे ऐकायला मिळत असतील, अगं खात जाना किती बारीक झाली आहेस, असं जर तुम्हाला सतत ऐकायला मिळत असेल, म्हणजेच बॉडी शेमिंग तुम्हाला फेस करायला लागत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सुद्धा कॉलेजला असताना खूप जास्त बारीक होती, खूप जास्त स्किनी होती आणि मी सुद्धा कॉलेजमध्ये खूप जास्त बॉडी शेमिंग फेस केलेला आहे आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत काही स्टायलिंग टिप्स शेअर करणार आहे, जेणेकरून चांगला लुक अचीव करण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि तुम्ही बारीक सुद्धा अजिबात दिसणार नाही आणि तुमची पर्सनॅलिटी एकदम छान दिसेल. लक्षात घ्या, जर तुम्ही खूप जास्त बारीक असाल तर तुम्ही रेक्टँग्युलर या बॉडी टाईपमध्ये मोडता, म्हणजेच या प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये तुमची फ्रेम वरून खालपर्यंत एकदम पॅरलल दिसते, एकदम समांतर दिसते. अशा प्रकारच्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचं कर्व ॲड झालेलं नसतं आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे, जेणेकरून तुमच्या बॉडीमध्ये थोडेसे कर्व्स ॲड होण्यासाठी मदत होईल आणि तुमचा जो हिप एरिया आहे किंवा शोल्डर आहे ते थोडंसं वायडर दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होईल. तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि त्या टिप्स कोणत्या आहेत हे. टिप नंबर 1, फॅब्रिक. जर तुम्ही खूप जास्त बारीक असाल, खूप जास्त स्किनी असाल, तर कपड्यांचं फॅब्रिक निवडताना ज्या कपड्यांचं फॅब्रिक एकदम सॉफ्ट असतं, जसं की शिफॉन असेल, सॅटिन असेल, क्रेप असेल, अशा प्रकारे जे अंगाला चिकटून बसणारे कपडे असतात, अशा प्रकारच्या फॅब्रिकचे कपडे घालणं अवॉइड करायचं आहे. अशा प्रकारच्या कपड्यांमुळे काय होतं, हे कपडे आपल्या अंगाला चिकटून बसतात आणि त्यामुळे त्यामध्ये आपण अजून बारीक दिसतो. या उलट असं फॅब्रिक सिलेक्ट करा जे तुमच्या बॉडीला थोडंसं फुलर दाखवेल, जसं की कॉटन सिल्क असेल, कॉटन असेल किंवा ऑर्गॅन्झा असेल. अशा प्रकारे जे फुगणारे फॅब्रिक असतात, थोडंसं स्टिफ फॅब्रिक असतं, अशा फॅब्रिकचे कपडे तुम्ही निवडायचे आहेत किंवा साड्या तुम्ही निवडायच्या आहेत. अशा प्रकारच्या फॅब्रिकमुळे तुमची बॉडी थोडीशी फुलर ॲपेअर होते आणि त्यामध्ये तुम्ही थोडेसे जाड दिसता, बारीक अजिबात दिसत नाही. त्यामुळे जर तुम्ही बारीक असाल तर अंगाला चिकटून बसणाऱ्या सॉफ्ट कपड्याऐवजी जे कपडे थोडेसे स्टिफ असतात, अशा फॅब्रिकचे कपडे तुम्ही निवडा. टिप नंबर 2, कपड्यांचा रंग. जर तुम्ही खूप जास्त बारीक असाल, खूप जास्त स्किनी असाल, तर कपड्यांचा रंग निवडताना ज्या कपड्यांचा रंग एकदम फेंट असतो, जसं की ऑफ व्हाईट असेल, बीज असेल, लाईट ब्ल्यू असेल, लाईट पिंक असेल, अशा प्रकारच्या फेंट कपड्यांचे रंग तुम्ही निवडायचे आहेत. या उलट जे डार्क रंग असतात, जसं की डार्क ब्ल्यू असेल, डार्क ग्रीन असेल, ब्लॅक असेल, मरून असेल, अशा प्रकारचे जे डार्क रंग असतात ते तुम्ही अवॉइड करायचे आहेत. कारण काय होतं, जेव्हा आपण स्किनी असतो, खूप जास्त बारीक असतो, कपड्यामध्ये काय होतं, आपल्या बॉडीचे कर्व्स हे उठून दिसत नाहीत आणि त्यामध्ये आपण अजून बारीक दिसतो. जर तुम्हाला थोडंसं हेल्दी दिसायचं असेल तर लाईट रंगाचेच कपडे तुम्ही निवडा. मग तो टॉप असू दे, साडी असू दे, कुर्ती असू दे, अशा प्रकारच्या कपड्यांमध्ये लाईट रंगामध्येच तुम्ही कपडे निवडायचे आहेत. नंबर 3, जर तुम्ही खूप जास्त बारीक असाल, खूप जास्त लुकड्या सुकड्या असाल आणि तुम्हाला कुर्ती घालायला आवडत असेल, तर नेहमी लक्षात ठेवा, कुर्तीच्या खाली जे आपण पॅन्ट घालतो ती खूप जास्त टाईट अजिबात घालू नका. जसे की चुडी पॅन्ट असेल, लेगिन असेल, जेगिन असेल, अशा प्रकारे पायाला चिकटून बसणाऱ्या ज्या पॅन्ट असतात त्या तुम्ही अवॉइड करायच्या आहेत. त्याऐवजी जर तुम्ही लॉंग कुर्ती घालणार असाल तर लॉंग कुर्तीवरती तुम्ही प्लाझो घालू शकता किंवा सिगारेट पॅन्ट असते किंवा स्ट्रेट फिटवाल्या पॅन्ट असतात. अशा प्रकारच्या ज्या पॅन्ट असतात ज्याला की थोडासा व्हॉल्यूम असतो, अशा प्रकारच्या पॅन्ट तुम्ही घालायच्या आहेत. यामुळे तुम्हाला थोडासा हेवी लुक, थोडासा फुलर लुक मिळण्यासाठी मदत होते आणि त्यामध्ये तुम्ही बारीक सुद्धा अजिबात दिसत नाही. या उलट जर तुम्ही शॉर्ट कुर्ती घालणार असाल तर शॉर्ट कुर्तीवरती तुम्ही पटियाला पॅन्ट घालू शकता. ज्या पॅन्ट घोलदार असतात अशा प्रकारच्या पॅन्ट तुम्ही नक्कीच घालू शकता. यामध्ये तुमची बॉडी थोडीशी हेवियर ॲपेअर होते आणि त्यामध्ये तुम्ही जास्त बारीक सुद्धा अजिबात दिसत नाही. टिप नंबर 4, स्लीव्ज. जर तुम्ही खूप जास्त स्किनी असाल, खूप जास्त बारीक असाल, तर स्लीव्ज निवडताना मग त्या टॉपच्या असू दे, ब्लाऊजच्या असू दे किंवा कुर्तीच्या असू दे, एकतर तुम्ही स्लीवलेस स्लीव्ज निवडा किंवा फुल स्लीव्ज निवडा. यामुळे काय होतं, तुमचे हात थोडेसे हेवी दिसतात आणि यामध्ये तुम्ही जाड असल्यासारखं दिसतं. पण या उलट ज्या शॉर्ट स्लीव्ज असतात, ज्या की इथपर्यंत येतात, अशा प्रकारच्या स्लीव्ज तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. यामध्ये तुमचे हात अजून बारीक दिसतात आणि त्यामध्ये तुम्ही अजून बारीक दिसता. त्यामुळे अशा प्रकारच्या शॉर्ट स्लीव्ज घालणे अवॉइड करा. त्याऐवजी तुम्ही फुल स्लीवच्या स्लीव्ज स्टिच करून घेऊ शकता. टिप नंबर 5, जर तुम्हाला कुर्ती घालायला आवडत असेल आणि कुर्ती घातल्यानंतर तुम्ही खूप जास्त बारीक दिसताय असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही कुर्तीवरती छान असं जॅकेट नक्कीच कॅरी करू शकता. मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये जॅकेट अवेलेबल आहेत, खूप फॅशनेबल जॅकेट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. अशा प्रकारचे शॉर्ट जॅकेट तुम्ही कुर्तीवरती नक्कीच घालू शकता. यामुळे काय होतं, तुमचा बस्ट एरिया जो आहे तो थोडासा फुलर ॲपेअर होण्यासाठी आणि तुमच्या बॉडीमध्ये थोडेसे कर्व्स ॲड होण्यासाठी नक्कीच मदत होते. जर तुम्ही जीन्स टॉप घालत असाल तर तुम्ही टॉपवरती डेनिमवाले जे जॅकेट असतात, जे जीन्समध्ये येतात, तशा प्रकारचे जॅकेट घालू शकता किंवा श्रग सुद्धा तुम्ही जीन्स टॉपवरती नक्कीच घालू शकता. त्यामुळे काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये थोडेसे कर्व्स ॲड झाल्यासारखं दिसतं आणि त्यामध्ये तुम्ही हेल्दी सुद्धा दिसता, बारीक अजिबात दिसत नाही. त्यामुळे टिप नंबर 6,
जर तुम्ही खूप जास्त बारीक असाल तर शक्यतो ज्या नॉर्मल कटवाल्या कुर्त्या असतात ज्या की स्ट्रेटमध्ये येतात तशा प्रकारच्या कुर्ती घालणं शक्यतो तुम्ही अवॉइड करा, कारण अशा प्रकारच्या कुर्तीमध्ये काय होतं, तुमची फ्रेम ही खूप जास्त बारीक दिसते आणि त्यामध्ये तुम्ही अजून बारीक दिसता. तर तुम्ही अनारकली कुर्ती यूज करू शकता किंवा डेली बेसिसवरती थोडासा फ्लेअर असणाऱ्या कुर्तीज किंवा फिट अँड फ्लेअरवाल्या कुर्तीज तुम्ही नक्कीच यूज करू शकता. त्यामुळे काय होतं, तुमच्या बॉडीला थोडासा व्हॉल्यूम ॲड होतो आणि त्यामध्ये थोडंसं तुम्ही जाड दिसण्यासाठी मदत होते. त्यामुळे शक्यतो तुम्ही स्ट्रेट कुर्ती अवॉइड करा आणि फिट अँड फ्लेअरवाल्या कुर्तीज किंवा अनारकली कुर्तीज तुम्ही यूज करा. तर जर तुम्ही जीन्स घालत असाल तर जीन्सवरती टॉप निवडताना तुम्ही पेप्लमवाले टॉप नक्कीच वापरू शकता. अशा प्रकारच्या टॉपला थोडासा व्हॉल्यूम ॲड केलेला असतो, त्यामुळे अशा टॉपमध्ये तुम्ही थोडंसं जाड दिसण्यासाठी मदत होते. जे बॉडीकॉन ड्रेसेस असतात जे की बॉडीला एकदम फिटेड बसतात अशा प्रकारचे ड्रेस तुम्ही अवॉइड करायचे आहेत. त्याऐवजी जे पेप्लममध्ये बॉडीकॉन ड्रेसेस आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तशा प्रकारचे बॉडीकॉन ड्रेसेस तुम्ही नक्कीच यूज करू शकता. मध्ये काय होतं, तुमची बॉडी थोडीशी फुल्लर अपेअर होते आणि त्यामध्ये तुम्ही बारीक सुद्धा अजिबात दिसत नाही. नंबर 7, जर तुम्ही खूप जास्त बारीक असाल आणि तुम्ही कॉलेज गोईंग गर्ल असाल, तुम्ही कॉलेजला जात असाल आणि तुम्हाला जीन्स टॉप घालायला आवडत असेल तर जीन्स निवडताना नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या डार्क रंगाच्या जीन्स असतात जसं की ब्लॅक कलर असेल, डार्क ग्रे कलर असेल, डार्क ब्ल्यू कलर असेल, अशा प्रकारच्या डार्क रंगाच्या जीन्स तुम्ही अवॉइड करायचा आहे. अशा रंगाच्या जीन्समध्ये तुमचे पाय हे अजून बारीक दिसतात आणि त्यामध्ये तुम्ही अजून बारीक दिसता. त्यामुळे ज्या फेंट रंगाच्या जीन्स आहेत जसे की लाईट ब्ल्यू असेल, लाईट ग्रे असेल, ऑफ व्हाईट असेल, अशा प्रकारच्या लाईट रंगामधल्या जीन्स तुम्ही निवडायच्या आहेत. यामुळे तुमचे पाय थोडेसे फुल्लर अपेअर होतात आणि त्यामध्ये तुम्ही थोडंसं हेल्दी दिसण्यासाठी नक्कीच मदत होते. टिप नंबर 8, जर तुम्ही खूप जास्त बारीक असाल, खूप जास्त स्किनी असाल तर कुर्ती असेल, टॉप असेल किंवा वेस्टर्न ड्रेसेस असेल, कुठल्याही ड्रेसला जर मध्ये बेल्ट असेल म्हणजे कमरेच्या ठिकाणी जर बेल्ट असेल किंवा एखादी दोरी दिलेली असेल, अशा प्रकारचे ड्रेस किंवा अशा प्रकारचे टॉप तुम्ही निवडायचे आहेत. अशा प्रकारच्या बेल्टवाल्या किंवा दोरीवाल्या टॉपमुळे काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये थोडेसे कर्व्स ॲड झाल्यासारखं दिसतं आणि तुमची फ्रेम ही थोडीशी जाड दिसते. बॉडीचे कर्व्स एनहान्स होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे तुमची बॉडी थोडीशी फुल्लर अपेअर होते आणि त्यामध्ये तुम्ही थोडेसे हेल्दी असल्यासारखे दिसतं. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे टॉप निवडायचे. नंबर 10, जर तुम्ही खूप जास्त बारीक असाल, कॉलेजला जात असाल, ऑफिसला जात असाल तर ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या प्लाझो पॅन्ट तुम्ही नक्कीच यूज करू शकता. मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये प्रिंटेडमध्ये प्लाझो पॅन्ट अवेलेबल आहेत ज्या की घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात. अशा प्रकारच्या प्लाझो पॅन्ट तुम्ही नक्कीच वापरू शकता. ते तुम्ही अजिबात बारीक दिसत नाही आणि तुमची बॉडी थोडीशी हेल्दी दिसण्यासाठी नक्कीच मदत होते. त्यामुळे जर तुम्ही खूप जास्त बारीक असाल तर अशा प्रकारच्या प्लाझो पॅन्ट तुम्ही नक्कीच यूज करू शकता. ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या पेपर बॅग पॅन्ट ज्या असतात त्यासुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. या ज्या पॅन्ट असतात त्या खूप जास्त लूज पण नसतात आणि खूप जास्त टाईट पण नसतात आणि या पॅन्टला कमरेभोवती छान असा बेल्ट दिलेला असतो आणि या बेल्टमुळे तुम्हाला थोडेसे कर्व्स ॲड होण्यासाठी आणि तुम्ही थोडेसे हेल्दी दिसण्यासाठी मदत होते. प्रकारच्या पेपर बॅग पॅन्ट बरोबर तुम्ही छान असा क्रॉप टॉप ज्याला फ्रिल बसवलेला आहे किंवा रफलचं डिटेलिंग केलेलं आहे अशा प्रकारचे क्रॉप टॉप नक्कीच यूज करू शकता. यामुळे तुमची बॉडी थोडीशी फुल्लर अपेअर होईल आणि त्यामध्ये तुम्ही थोडेसे हेल्दी असल्यासारखे सुद्धा नक्कीच दिसतात. बरोबर कुठलाही टॉप आणि कुर्ती सिलेक्ट करताना हॉरिझॉन्टल लाईनमध्ये ज्या कुर्ती असतात त्या निवडा. व्हर्टिकल लाईनवाल्या कुर्ती शक्यतो अवॉइड करा. आता हॉरिझॉन्टल म्हणजे ज्या कुर्तीवर ज्या आडव्या डिझाईन असतात किंवा आडवी लाईन्स असतात अशा प्रकारच्या कुर्तीज तुम्ही निवडायच्या आहेत आणि ज्या कुर्तीवरती उभ्या डिझाईन असतात किंवा उभ्या लाईन्स दिलेल्या असतात अशा प्रकारचे टॉप किंवा कुर्ती तुम्ही अवॉइड करायच्या आहे. या होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.